या बातमीपत्राचे प्रायोजक आहे युनिटी डेव्हलपर्स। पहिल्या फेजसाठी उदंड प्रतिसाद, दुसऱ्या फेजसाठी बुकिंग लवकरच सुरू। संपर्क करा RSM युनिटी डेव्हलपर्स 14 युनायटेड आर्किड चेतन फाउंड्री समोर, होडगी रोड, सोलापूर। सोलापुर शहर के छत्रपति शिवाजी महाराज चौक में वाहतूक शाखा पुलिस प्रशासन की ओर से बड़ी कार्रवाई। सोलापुर शहर के नए पुलिस आयुक्त M राजकुमार ने प्रशासन को यह आदेश दिया है कि ट्रैफिक के नियमों का उल्लंघन कर गाड़ियां चलाने वालों पर सख्त कार्रवाई की जाए। ऑटो रिक्शा, टू व्हीलर ऐसे अन्य गाड़ियों पर पुलिस की खास नजर है। पुलिस आयुक्त M राजकुमार के आदेश को सामने रखते हुए सोमवार 4 मार्च छत्रपति शिवाजी महाराज चौक पुलिस प्रशासन की ओर से बड़ी कार्रवाई की गई। इस समय मीडिया से बातचीत करते हुए पुलिस ने दी ज्यादा जानकारी। आपल्या माध्यमातून जनतेला शहरवासीयांना आव्हान आहे पोलीस प्रशासनातर्फे की त्यांनी वाहन सार्वजनिक ठिकाणी चालत असताना आपले वाहनाचे कागदपत्र ओरिजिनल असेल तर झेरॉक्स तर सोबत ठेवावे, इन्शुरन्स काढला किंवा नाही याची खात्री करूनच वाहन रस्त्यावर आणावे, अन्यथा कारवाई होईल। तसेच ड्रायव्हिंग लायसन्स असल्याशिवाय वाहन चालवू नये। 18 वर्षाच्या आतील जी मुलं आहेत विदाउट ड्रायव्हिंग करणार नाहीत याची पालकांनी दक्षता घ्यावी, नाहीतर पालकावर पण दंड होतो आणि जो चालवणार आहे अल्पवयीन त्याच्यावर पण दंड होतो। अशाप्रमाणे मोठा त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो। तसेच ऑटो चालकांना पण आम्ही आमचे CP सर यांनी पण आवाहन केलेलं आहे, त्यांनी ड्रेस परिधान करणं, ऑटो व्यवस्थितरित्या रस्त्यावर अडथळा होणार नाही अशा पद्धतीने उभा करणं आणि समोरील फ्रंट सीटवर प्रवासी बसणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यायची आहे। याचं उल्लंघन करणाऱ्या ऑटो चालकावर पण कारवाई तीव्र स्वरूपात चालू केलेल्या आहेत। तसेच सायलेन्सर जे बुलेट असतात, सायलेन्सर चेंज करून मोठ्या आवाजामध्ये जे उल्लडबाजी करतात त्यांच्यावर सक्त कारवाई चालू करण्यात आलेली आहे। धन्यवाद। आता कसं आहे की चांगल्या गोष्टी जर रुजवायच्या असेल तर त्याला काही वेळेस कायद्याचा धाक दाखवून सक्ती करूनच ते रुजवणं गरजेचं आहे। त्याप्रमाणे लोकांमध्ये शिस्त लागत आहे। स्वतःपासून प्रत्येक नागरिकांनी शिस्त बाळगणं आवश्यक आहे। समजा आमच्या जर कारवाईला पोलीस दिसते म्हणून तो पळून जातो, परंतु चौकात CCTV कॅमेरे लावले आहे, त्याच्यामध्ये पण ट्रिपल शीट, मोबाईल चालवणे किंवा नियमाचा उल्लंघन करून वाहन चालवणे, तर अशा प्रकारे त्यांच्यावर पण कारवाई चालू केलेल्या आहेत। शहर दक्षिण विभागामध्ये आतापर्यंत 55 बुलेटचे सायलेन्सर चेंज कारवाई करण्यात आलेल्या आहेत, त्याप्रमाणे ते ताब्यात घेण्यात आले। आता आमच्या वरिष्ठांचे CP सरांच्या सूचनेप्रमाणे रेल्वे स्टेशन आणि शिवाजी महाराज चौक ते बस स्थानक या ठिकाणी वाहनाची जास्तच गर्दी राहते संध्याकाळच्या वेळेस, त्यामुळे आम्ही आमच्या मतीला आणखीन RCP प्लाटून घेऊन या ठिकाणी जे ऑटो चालक जे कुठेही वाहन थांबवतात प्रवासी घेण्यासाठी त्याप्रमाणे त्यांना कारवाई करत आहोत। तसेच जे फळांची गाडी जे रस्त्याच्या मध्ये येऊन अडथळा करत होते त्यांना पण 2 सूचना दिलेल्या आहेत, त्यांच्यावर पण कारवाई चालू आहे। या कारवाई अशाच पुढे तीव्र स्वरूपात चालू राहणार आहेत।